चला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय विथ द टायगर्स आणि रॉयल स्वान्स संघाला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रवृत्त केलाय। दरम्यान सलमान बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। एका ठिकाणी फलंदाज असेल तो म्हणजेच निशान आणि आयुष। सनिकेत गोलंदाजी मार्कवरती आहे, खुद कर्णधार। चला पहिला बॉल पडेल या ठिकाणी सनिकेत यांच्या मार्फत। फलंदाज त्या ठिकाणी समोर आहेत। निशानने पहिल्या चेंडूवरती ही पहिली धाव काढलाय। पहा पहिला टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय। म्हणजे त्या पहिल्या इनिंग पासूनच अटॅकिंग खेळून एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकेल। ओहो वेगवान चेंडू, क्या बात आहे। वेगवान लेग स्पिन करण्याचा प्रयत्न। ह्या अगोदर चेंडू आपण पाहिला थोडासा हळुवारपणे टाकला होता आणि आता मात्र थोडंसं व्हेरिएशन। वेगवान चेंडू टाकला आणि काहीच कळलं नाही फलंदाजाला आणि त्रिफाजीच्या स्वरूपात गडी झालाय बाद। पहिला विकेटचं पतन। पुन्हा एकदा एफसीसी क्रिकेट क्लब आगाशी आयोजित एव्हीपीएल सीझन 1 मध्ये आलेल्या तमाम क्रीडासंघ हार्दिक स्वागत असेल आणि जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत असेल। ड्राईव्ह केलाय या ठिकाणी कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे। फेकी सुद्धा जबरदस्त झालाय। पहिलं षटक संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा 1 गडीच्या मोबदल्यानंतर सनिकेतने चांगलं षटक टाकलं। 5 धावांचा 1 गडी टिपला आणि बाजूला झालाय। आता मात्र पुढचं षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत डीजेला देऊया संधी, ऐकूया सुमधुर संगीत। पुन्हा येऊ मैदानामध्ये। नवीन गोलंदाजी मार्कवरती ध्रुव आलाय। पहिला चेंडू तेज सरळ टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि यस पंचांचा निर्णय काय? पंच निर्णय द्यायचा आहे। काय झालं? एकच रन आलाय, व्हायची आहे काय आहे? 1 रन आहे। 1 रन आलेली आहे तर एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ। धावा फलकावरती 6। निशान करता पडणारा चेंडू ओहो टॅपच्या सहारे खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तेज सरा चेंडू असल्या कारणे आपण पाहिलं यष्टी लगत चेंडू गेला होता। यष्टीन पर्यंत चेंडू गेला होता परंतु अखेर बॅटीला चेंडू लागला, खेळपट्टी लगत राहिला, 1 धाव काढली गेली। ओहो या ठिकाणी पाळाल स्वीप आपल्याला पाहायला मिळाला। थेट चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये। 1 अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल। 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला। दुसऱ्या षटकाचा गोलंदाजी मार्गवरती ध्रुव आहे आणि ध्रुवने चांगली कामगिरी केली। भेदक चेंडू टाकतोय आणि फक्त 3 धावा खर्ची पडलाय 3 चेंडूमध्ये। पहिल्या ओहो टॅपच्या सारे खेळलेला फटका आणि कर्णधार सनिकेत चेंडूवरती आलाय, अडलाय, चेंडूला मध्ये ठेवलाय आणि एकच धाव मिळालाय चेंडूवरती। 2 चेंडू बाकी असतील, 9 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत। ओहो आता मात्र पंच वळतायत, वाईटचा इशारा करून देतात। अवंतांनी धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल। मॅन मॅच मागच्या मॅचचा राहिला होता तर मॅन मॅच ठरलाय शेवटच्या षटकामध्येच। सेकंड इनिंगच्या टॅपच्या सारे खेळलेला फटका सनिकेतने चेंडूला अडवलाय। 1च धाव घेतली जाईल। दरम्यान दुसरा षटक संपलाय आणि 2 षटक संपल्यात, 12 मध्ये 12 आल्यात। दरम्यान मॅन ऑफ द मॅच देऊया प्रीत वर्तक
प्लीज कम ऑन द स्टेज. मी विनंती करेल जितेंद्र वर्तक आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. प्रीत शेवटच्या षटकामध्ये त्या धावा रोखायच्या होत्या आणि गोलंदाजी टाकत असताना चांगली चुणूक दाखवली, त्या धावा रोखल्या आपल्या संघासाठी. कॅमेरामॅन प्लीज फोकस करो. यहां पर मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया जा रहा है. प्रीत वर्तक जबरदस्त गोलंदाजी, एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. दरम्यान मॅच कडे वळूया. ओहो फटका चांगला सनिकेतची साथ सोडत नाहीये चेंडू. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर षटक टाकत असताना त्यानंतर आपण पाहिलं ज्या ज्या ठिकाणी त्याला फील्ड वरती सजवलं जाते त्या ठिकाणी. आता मात्र ज्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी निशांत होते तो प्रयत्नामध्ये यशस्वी ठरत असताना चौकार ठोकलाय, 4 धावांनी वाढ केलाय, 16 वरती धावफलक सरकवलाय. फुल टॉस चेंडू होता निश्चितच, त्या चेंडूवरती पूर्णपणे फुल फोर्सने मारला फटका, 4 धावांसाठी चौकार. आता मात्र त्याच दिशेला पुन्हा एकदा मारलाय परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहे राहुलने अडवलाय चेंडू, एकही धाव नाही मिळालाय. तर मात्र टॅपच्या सहारे खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॅटची वरची कडा लागल्यानंतर 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडूला अडवला जातोय. एकच धाव घेतली जाते. लास्ट 2 बॉल या षटकातले बाकी आहेत. स्वप्नील करता पडणार चेंडू ऑन साइडला मारला फटका, स्वप्नीलने 1 रन गोळा केलाय चेंडूवरती. 2 वेळा वाचले, आता भरपूर वेळा वाचणार तिकडे बसून राहिले तर अजून बाकी आहे. इथं झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. चला दरम्यान 2-3 षटक संपल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1-8-18 18 धावा फलकावधी शेवटचं षटक. शेवटचं षटक म्हणजेच एक टार्गेट सेट करणारं षटक असेल. या षटकामध्ये समजणार आहे की ह्या मॅच मध्ये किती धावांचा टार्गेट असेल. दरम्यान निमिष आलाय गोलंदाजी मार्गवरती हे शेवटचं षटक टाकण्यासाठी. स्वप्नील करतापणाचे खोलवर टप्प्यात चेंडू सरळ बॅटीने मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु स्वतःच्या फॉलो मध्ये चांगली फिल्डिंग. निमिषची निर्धाव पडला चेंडू, 5 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी शरीराचा वेध घेतलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुद्धा आहे. एकच धाव घेतली जाईल. आता मात्र निशांत स्ट्रायकिंग आहे. निशांतला चेंडू भेटला तर नक्कीच फुल फोर्सने अटॅक करेल. आता मात्र या ठिकाणी तो प्रयत्न फसतोय. चेंडूचा तो निर्धाव राहुलने चेंडूला अडवून फेकलाय. रन घेण्याची संधी नाहीये. 3 बॉल बाकी असतील. टॅपच्या सारे खेळलेला फटका सनिकेत कडनं आता मात्र या इनिंग मध्ये चौका मारणं कठीण झालेलं आहे. हो मिनी हेलिकॉप्टर उडवला होता परंतु तो बॉलर पर्यंतच लँड झाला. एकच धाव टाकला, चेंडू टाकलाय, एकच धाव खर्च केलाय 5 चेंडूंमध्ये. एकच चेंडू बाकी आहे यार, तुम्ही पण काय चालू झालं तुमचं. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती टॅपचा फटका, 4 धावांसाठी आलाय चौकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 24 धावांचं टार्गेट येऊन राहिलंय. या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू पहा, सानिकेतने सांगितलं तू पकड आणि त्याचा बाजूचा फलंदाज क्षेत्ररक्षक सांगतोय तू पकड आणि तू मध्ये चेंडू निघून गेला फू करून. 4 धावांसाठी चौकार. नेक्स्ट मॅच लेबोटो इंडियन्स आणि 10 स्टार्स. नावं नीट ठेवा यार, नावं घेतली गेली पाहिजे आसानीचे, इकडे जमत नाहीये नावं घेण्यासाठी. नेक्स्ट टाइम ऑर्गनाइज करायचं जरा सुरळीत नावं ठेवा की जेणेकरून पटकन नावं घेता येतील प्लीज. पार्ट ऑफ जोक. लेबोटो इंडियन्स आणि 10 स्टार. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. चला 24 चेंडू मध्ये 24 धावांचं टार्गेट समोर आहे आणि त्या धावांचा पल्ला गाठण्यासाठी सनिकेत स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय ध्रुवला. निशांत पहिला चेंडू ते सरार होता. आता मात्र व्हेरिएशन, ते सरार पहिला टाकला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा स्पिन, थोडासा स्लो टाकला होता, थोडासा फसवण्याचा प्रयत्न केला, फसले सुद्धा होते. त्यासोबत आपण पाहिलं विकेट कीपरच्या रूपामध्ये आपण पाहतोय जयेश वर्तक, ते सुद्धा फसलेत.
ओहो, ह्या ठिकाणी चेंडू जातो सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. यस, लकी चौका असेल नक्कीच. तीर मारला होता जसं काय. चला, लेबेटो इंडियन्स आणि 10 स्टार कर्णधार या. चला, लेजेंड क्रिकेटर जयेश वर्तक आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. एमसीसी संघातला एक अनुभवी, एक लेजेंड क्रिकेटर आपण पाहतोय. ज्या वेळेस आपण तलावामध्ये मॅचेस पाहायचे, जबरदस्त बॅटिंग जयेशची त्या ठिकाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी व्हायची. आणि आता मात्र लेजेंड बनून राहिलेला आहे, परंतु या मॅच मध्ये आपल्याला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये दिसतोय. चला, 2 कर्णधार पुढच्या मॅचचे 10 स्टार्स आणि लेबेटो इंडियन्स. चला, टॉस साठी या. चला, जो पंच निर्णय देतील तो योग्य असेल. पंचांचा निर्णयाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चला, ऑन फील्ड अंपायर निर्णय काय आहे? खाली सर, क्या हुआ? 3 रन. चला, 4 मध्ये 8 झाल्यात. 24 मध्ये 24 पाहिजे होते, आता 4 मध्ये 8 झाल्यात, म्हणजे 1 का डबल. अनुराधा 4 बॉल 8 धावा फलकावरती लगावल्यात. 3 बॉल 5 होता. चौका पण आला ना. पहिला डॉट, नंतर बाईची 1 रन, त्यानंतर चौकार, त्यानंतर 3 रन झाले 8. ओ, 4 बॉल 8 बरोबर आहे मित्रांनो. पहिला चेंडू निर्धाव चांगला पडला होता, त्यानंतर लेग बायची 1 रन सुद्धा आली होती, आणि त्यानंतर चौकार, त्यानंतर 3 झाले ना. 1 4 6 5 5 आणि 3 8 झाले. 3 स्कोरर आहेत मित्रांनो इकडे. चला, 2 बॉल बाकी असतील. 4 बॉल झालेत, 8 धावा फलकावती. ओहो, क्या बात आहे. निशांतच्या हातून पडणारे चेंडू कोणते पडतील सांगू शकत नाहीत आपण, कारण हा आता मात्र ऑब्रेकचा मारा होता आणि थोडासा तेज चेंडू होता. त्या कारणे फलंदाज त्याच्या समोर टिकू शकलेला नाहीये. त्रिफळीच्या स्वरूपात गडी झालाय बाद. सनिकेत या ठिकाणी बाद झालाय. खुद कर्णधार बाद झाला. आता मात्र राहुल फलंदाजी मार्कवरती आलाय. थोडासा कमबॅक, थोडासा मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न केलाय निशांतने, परंतु आता मात्र निशांतचं हे षटक संपलंय. 1 षटकाच्या समाप्तीला 9 धावा फलकावरती 1 गडीच्या मोबदल्यानंतर. आता मात्र 18 चेंडू मध्ये अजूनही आपण पाहायला गेलं तर 18-15चं इक्वेशन आहे. आता मात्र कौस्तुभ हे षटक टाकण्यासाठी, ओहो, सुरेख चेंडू बीट होतोय मिस्टर राहुल, आणि विकेटीच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जयेश वर्तकचं चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 चेंडू पडल्यात निर्धाव. थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न कौस्तुभने केलाय आपल्या संघासाठी. आता मात्र ओहो, कौस्तुभच्या प्रयत्नाला या ठिकाणी चांगला फटका या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघतच राहिला, चेंडू कधी निघून गेला. आता मात्र निशांतने चेंडूला अडवलाय, तेज फेकी केली यष्टींवरती, परंतु आपल्या क्रीज मध्ये राहुल पोहोचत असताना ही रन कंप्लीट करतोय. धावफलक पोहोचवलाय 14 या आकड्यावरती. 2 चेंडू बाकी असतील. 14 मध्ये 10चं इक्वेशन आहे. 14 बॉल 10 धावांची गरज.
हो ते सरार चेंडू या ठिकाणी वाईटचा इशारा पंचांकडनं त्या वाईट वरती +1 रन सुद्धा मिळालाय म्हणजे वाईट +1 अच्छा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड धावफलक पोहोचलाय 16 या आकड्यावरती. चला शेवटचे 8 धावांची गरज असेल 14 चेंडूंमध्ये. आखोटाबाई चेंडू या ठिकाणी सरळ बॅटिंग मारला फटका कडक फटका होता परंतु चेंडू अडलाय आणि एकच धाव घेतली गेलेली आहे. एका धावाने लास्ट बॉल हलकर्तीने खेळून काढला. जी गरज आहे या ठिकाणी आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांमध्ये 18 धावा कुठल्यात पहिल्यामध्ये आल्या होत्या 9 दुसऱ्यामध्ये सुद्धा 9 आल्यात म्हणजे 18 वरती धावफलक सरकलाय. आता मात्र 12 चेंडू बाकी असेल. 12 चेंडू मध्ये अवघ्या 6 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी रॉयल स्वान संघासाठी. आता तेच खेळून चालणार नाही आता टेस्ट सारखं खेळावं लागणार कारण 12 मध्ये 6 आहे तर एकेरी धावांवरतीच भर देऊन ही मॅच या ठिकाणी संपवली जाईल किंवा एखादा खराब चेंडू आला तर राहुल थांबणार नाहीये. राहुलला आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती आघात करतोय. फुलटॉस चेंडू पाठवलाय दुहेरी धावसंख्येमध्ये 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ 2020 20 धावा फलकावरती 11-4चं इक्वेशन. जवळजवळ हा सामना रॉयल स्वान संघाने आपल्याकडे खेचून आणलाय. 1 धाव मिळालाय 10-3 साठी आपण पाहतोय राहुल स्ट्रायकेनवरती मनामध्ये विचार करेल विजयी चौकार माझ्या बॅटीतूनच यावा आणि तो चौकार नाही तर 2 धावांचा फटका आलाय. फटका चांगला आहे 2 धावा भेटल्यात आणि आता मात्र 1 धावाची गरज 1 धावांची गरज 9 चेंडूंमध्ये. आखोटाबाई चेंडू पाठवलाय 4 धावांसाठी विजयी चौकार येतोय राहुलच्या बॅटीतून. मॅच फिनिश रॉयल स्वान संघ हा सामना जिंकलाय. चला लेबेटो इंडियन्स कधीपासून कॉल केला मित्रांनो टॉस साठी या 10 स्टार आणि लेबेटो इंडियन्स. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हाते हवाव जपाया. खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट भरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. चला टॉस साठी यायचं आहे लेबेटो इंडियन्स. लेबेटो इंडियन्स आणि 10 स्टार. चला टॉस साठी या आणि हा टॉस झाल्यानंतर लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा देण्यात येईल. या मॅच मध्ये निश्चितच 24 धावांचा पाठलाग होता आणि तो पाठलाग करत असताना जबरदस्त बॅटिंग ज्याची दिसली तोच फलंदाज ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर राहुल वर्तक.